काटोल में भारत रिजर्व बटालियन नंबर 5 की स्थापना को आखिरकार मंजूरी मिल गई है। सलिल देशमुख के लगातार प्रयासों से 58 करोड़ 86 लाख का निधि स्वीकृति हुआ है। अब इस आसनी से जल्द ही निर्माण कार्य शुरू होगा। अनिल देशमुख के कार्यकाल में स्वीकृत काटोल की भारत रिजर्व बटालियन क्रमांक 5 परियोजना को अब मिल गया नया फिट। सलिल देशमुख के निरंतर प्रयासों से सरकार ने 58 करोड़ 86 लाख रुपए की मंजूरी दे दी है। निविदा प्रक्रिया भी शुरू हो चुकी है। जल्दी इस आसनी में प्रशासनिक भवन, आवास और आधारभूत सुविधा का निर्माण भी आरंभ होगा। आज आपल्या काटोल नरखेड तालुक्यासाठी फार आनंदाची गोष्ट, ती गोष्ट म्हणजे गेल्या मागच्या सरकारमध्ये अनिल बाबू देशमुख गृहमंत्री असताना त्यावेळेस ज्या कॅबिनेट मध्ये मंजूर करण्याबाबत या महाराष्ट्रामध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियन IRB 5 म्हणजे भारत राखीव बटालियन 5 हे मंजूर करण्यात आलं होतं। आणि हे मंजूर केल्याच्या नंतर आपण तिकडे त्याचा सातत्याने पाठपुरावा केला, त्याचा GR काढला आणि सातत्याने पाठपुरावा केला। पण हे सरकार 2.5 वर्षच टिकलं। 2.5 वर्षानंतर दुसरी सरकार त्या ठिकाणी आली, ठीक आहे, असो, पण त्या ठिकाणी पण आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा या भारत राखीव बटालियन बद्दल केला। त्यानंतर साधारणतः 120 एकर जमीन इसासनी म्हणजे काटोल नरखेड याच्या मधोमध आपण त्या गृह विभागाला हस्तांतरित करून दिली। मी स्वतः टेबल टू टेबल, मी स्वतः अधिकाऱ्यांकडे सातत्याने याच्यासाठी फिरलो, सातत्याने याच्या बैठका घेतल्या। त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पासनं तर आतापर्यंत मी सातत्याने अधिकाऱ्यांपर्यंत, DG असतील, इतर गृह विभागाच्या, गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तिकडे पाठपुरावा केला। एवढंच नाही, 336 पद सुद्धा आपल्या IRB 5 काटोल राखीव बटालियनसाठी मंजूर झाले। आणि एवढंच नाही, एक बॅच काटोलच्या नावावर सुद्धा मंजूर झाऊन ही बॅच अमरावती SRPF स्पेशल रिझर्व्ह पोलीस फोर्स या ठिकाणी कार्यान्वित होती। पण आपल्याकडे स्वतःचं फॅसिलिटी असली पाहिजे, आपल्या हक्काचे बिल्डिंग असले पाहिजे, आपल्या हक्काचं सगळं झालं असलं पाहिजे। याच्यासाठी 110 एकर मध्ये ही फॅसिलिटी लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आजच 58 कोटी रुपयाचा पहिला टेंडर, 58 कोटी रुपयाचा फेज 1 चा टेंडर त्या ठिकाणी आज पब्लिश झालाय। हे आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आहे। आपल्या सगळ्यांनी मला साथ दिला, त्याचं हे यश आहे। एक बॅच सुद्धा आपली त्या ठिकाणी निघून गेली आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेचसे रोजगार या ठिकाणी आपल्याला या युवक मुलांना, युवतींना त्या ठिकाणी भेटतील। बरेचसे अप्रत्यक्ष रोजगार पण त्या ठिकाणी आपल्याला भेटतील। एवढंच नाही, आपल्या नरखेड आणि काटोलच्या मधोमध असलेलं हे जे भारत राखीव बटालियन आहे, यांची प्रेरणा घेऊन अनेक युवक युवती हे सुद्धा त्या ठिकाणी पोलीस भरती, मिलिटरी भरती, इतर शासकीय जे काही पदभरती आहे याच्यासाठी ते प्रवृत्त होतील। या गोष्टीचा पण मला त्या ठिकाणी आनंद आहे। हे सगळं झालं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, हे सगळं झालं आपल्या सगळ्यांच्या पाठपुराव्याने। धन्यवाद।